नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। इथे मी मस्त गावाकडच्या पद्धतीने तिळाची चटणी बनवणार आहे आणि तीही चटणी एकदम टेस्टला मस्त आणि झणझणीत लागते। तुम्ही जेव्हाही काहीतरी नवीन चटपटीत खावासं वाटेल तेव्हा ही तिळाची चटणी नक्की ट्राय करा आणि तुम्ही ही चटणी भाकरी किंवा पोळी किंवा भातासोबतही खाऊ शकतात। आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे। आता ते कढईमध्ये भाजून घेणार आहे। आपल्याला ही तीळ एकदम मस्त आणि खरपूस भाजून घ्यायचे आहे। इथे तीळ उडायला ही सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपले तीळ भाजायला सुरुवात झाली आहे। आता आपले तीळ ही मस्त एकदम खरपूस भाजलेले आहे। अशा प्रकारे ही तीळ खरपूस भाजून घेतले आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। आता मी ते 4 ते 5 लसणाच्या कांड्या सोलून घेणार आहे। तुम्ही जेवढा लसूण तिळाच्या चटणीमध्ये भरपूर ॲड करता तेवढी ही तिळाची चटणी मस्त आणि टेस्टलाही छान लागते। त्यामुळे इथे मी लसूण भरपूर घेतलेला आहे। आता तो लसूण मी इथे सोलून घेणार आहे। सोलूनही जवळपास होत आलेला आहे। इथे माझ्या 4 ते 5 लसणाच्या कांड्याही सोलून घेतलेल्या आहे आणि तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्येच कुटून घ्या। इथे मी 1 चमचा लाल तिखट ॲड केला आहे खलबत्त्यामध्ये। भाजलेले तीळही ॲड केले आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठही ॲड केलेलं आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून झालं आहे। आता ती चटणी मी 3 ते 4 मिनिट व्यवस्थित कुटून घेणार आहे। आपल्याला ही आता चटणी कमीत कमी अर्धी बारीक होईपर्यंत तरी कुटून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित कुटली जाते। इथे मी अर्धी बारीक होईपर्यंत ही चटणी कुटून घेणार आहे आणि नंतरच लसूण ॲड करणार आहे। आता इथे जवळपास चटणी ही मस्त बारीक होत आलेली आहे। आता इथं मस्त चटणी बारीक झाली आहे। आता आपण एकदा ही चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे ही चटणी मस्त अर्धी बारीक तयार झालेली आहे। आता आपण त्यामध्ये हे सोललेला लसूणही ॲड केलेला आहे। आता तो लसूण मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ही चटणी कुटायच्या वेळेस सोपी जाईल आणि हे लसूण सर्वकडे व्यवस्थित मिक्स होईल। आता मी ही ते चटणी कुटून घेत आहे आणि तुम्ही हा लसूण कमीत कमी अर्धी चटणी कुटायची झाल्यावरच लसूण ॲड करा, म्हणजे चटणी ही कुटायला सोपी जाते। आता इथे मी कलर चेंज होईपर्यंत ही चटणी कुटून घेणार आहे, जोपर्यंत ती चटणी चोपडी होत नाही तोपर्यंत। आणि इथं चटणीचाही कलर खूप चेंज झालेला आहे आणि चटणी ही मस्त चोपडी चटक आपली एकदम गावाकडच्या पद्धतीने ही चटणी कुटून झालेली आहे। आता मी ती चमच्याने मोकळी करून घेत आहे आणि इथे अशा प्रकारे तिळाची चटणी मस्त झणझणीत तयार झालेली आहे। आता मी ती चटणी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। ही चटणी बघता क्षणी माणसांना खावासी वाटते, कारण की ही चटणी खूप टेस्टलाही छान लागते आणि मेन गोष्ट म्हणजे ही गावाकडच्या पद्धतीने मी ही चटणी बनवलेली आहे। आणि तुम्ही मिक्सरलाही कधीच चटणी बनवू नका। जेव्हा तुम्ही खलबत्त्यामध्ये ही चटणी कुटताल तेव्हाच तुम्हाला टेस्टलाही खूप छान लागते। तुम्हाला माझी चटणी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। आणि अशा चविष्ट आणि झणझणीत रेसिपीसाठी श्रेया रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद।